चष्मा खरेदी करा लोनवर. स्पेक्ट्रोमार्ट ऑप्टिकल्सची धमाकेदार ऑफर. सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोनवर खरेदी करण्याची सुविधा. स्पेक्ट्रोमार्ट ऑप्टिकल्स, सनराइज टॉवर, महाडिक कंपाऊंड, नरडवे फाटा, कणकवली. गोगटे सांस्कृतिक भवन, आपला बाजार समोर, दामसंडे, देवगड रोड. मोबाईल 841201 9084 96 73 73 64 59. बजाज फायनान्स. अटी आणि शर्ती लागू. फेस्टिवल ऑफर. चष्मा फक्त 599 रुपये पासून पुढे. गॉगल 199 रुपये पासून पुढे. अनुभवी नेत्र चिकित्सक. प्रोग्रेसिव्ह लेन्स. मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स. विक्रीनंतर चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत. आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी, मालवण. तुम्हा कणकवली वासियांशी संवाद साधते. थोडंसं मागे नेते, कारण सगळ्याच गोष्टींची चर्चा 5 मिनिटात करायची. अनेक वक्ते आहेत, वक्ते काही येऊ घातलेले आहेत. 2013-14 दिल्लीच्या जंतर मंतरवर अण्णा हजारे RTI ऍक्टसाठी म्हणजे लोकपाल विधेयकासाठी बसले होते. रामदेव बाबा त्यांच्या बाजूला बसले होते आणि लोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात राडा चालू होता. आज कदाचित रामदेव बाबांची संपत्ती सुद्धा अदानी आणि
गंगा स्वच्छ मरुदेव यांनी गंगेत प्रेत सोडली. ते आम्हाला म्हणतात तुमचे उद्धव साहेब 2.5 वर्ष घरात होते. आमचा बाप 2.5 वर्ष घरात राहून त्यांनी ते कोरोना काळात सांभाळलंय, कुटुंब प्रमुख झाले आणि आमच्या महाराष्ट्राला कधी दिले की तुम्हाला रस्त्यावर उतरूसुद्धा जमली नाही, हा इतिहास आहे. आणि म्हणून मला वाटतं की तुमची प्रेत लटकतायत. गुजरात विकास मॉडेल होतं, 3-3 दिवस अग्नीसाठी प्रेत तडफडतायत आणि तेव्हा माझ्या महाराष्ट्रात गावोगावी ऑक्सिजन प्लांट तयार होत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आणि आता जनताच म्हणते बरा झाला त्यावेळेस उद्धव साहेब होते, नाहीतर आमचे सुद्धा तिरडे बाहेर पडले असते. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर लक्षात येतं की खरोखर वेळ आली आहे भाकरी परतायची. आणि भाकरी परतायची असेल तर सुरुवात आपल्या घरापासून करावी लागते. सुरुवात यांच्यापासून करा, देश आपोआप बदले. मग बघूया. तिसरं तुम्हाला सांगते, या अनुषंगाने यांनी जेव्हा लिहिलंय की एवढे मिळाले तेवढे मिळाले, म्हणजे 2019 ते 2022 तुम्हाला निधी मिळाला. पण मी स्वतः 2012 ते 2014 जिल्हा परिषद सदस्य होते, जिल्हा नियोजन सदस्य होते, पत्रव्यवहार केला होता. 1ही रुपयाचा निधी त्यावेळेचे पालकमंत्री यांच्या वडिलांनी आम्हाला दिलेला नाही. म्हणजे जे पालकमंत्री आहेत त्यांनी आम्हाला 1 रुपया निधी दिला नाही, पण आमचे मुख्यमंत्र्यांनी यांना मात्र निधी दिला. खऱ्या अर्थाने सत्ता कशी असावी आणि 80% समाजकारण काय असतं याचा धडा आम्ही इथे घेतलाय. चौथा आणखी एक मुद्दा सांगते, पीएम केअर फंड, केअर काळजी. आपण पीएम केअर फंडात प्रत्येकाने फुलाची पाकळी मदत केली. आज काही दिवसांनी आम्हाला असं कळलं पीएम केअर फंड हा RTIचा बाजूला केलाय, त्याची चौकशी होऊ शकत नाही. त्याच्यात किती आहे, किती संपले, कोणाला दिले, कसलीच माहिती तुम्हाला मिळणार नाही. मग या पीएम केअर फंडावर ज्याच्यावर जनतेने पैसे दिले होते, आज ते अधिकार सांगतायत पीएम केअर फंडातले पैसे गेले कुठे. माझा तर आरोप आहे आमदार खरेदी करून सुद्धा ते पैसे वापरले असू शकतात. त्यामुळे त्याच्यावर विचार करायला हवा आणि या सगळ्या गोष्टीवर चर्चा खऱ्या अर्थाने व्हायला हवी. आणि जेव्हा या गोष्टीवर चर्चा होईल तेव्हा प्रयत्न घरातून होतील. आणि हे जेव्हा प्रयत्न घरातून होतील तेव्हा खऱ्या अर्थाने दिशा बदलेल. मतदार बंधू भगिनींनो, त्यावेळेला आम्ही येऊ. पण आज चर्चा होत असताना तुम्हाला एवढंच सांगते की तुम्ही तुमच्या मतदारसंघातला हा आमदार बदला आणि जाता जाता एकच शिक्षण मारून जाते. याचा सगळा लिहिल्याना ना, याच्यातला त्याचा कमिशन 2% किती होता याचाही विचार करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.